आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. मुंबई शहरासह उपनगरामध्ये पावसाची संततधार. मुंबई, ठाणे, रायगडला हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरीमधील शीळ धरण ओव्हरफ्लो. शहराला पाणी पुरवठा करणारं धरण तुडुंब भरलं. रत्नागिरी शहराचा पाणी प्रश्न मिटला. अमरावतीच्या चांदूर बाजारमधील पूर्णा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले. मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसांनंतर पावसाची हजेरी. पेरणी झालेल्या पिकांना आता संजीवनी मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. जळगावात आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन. विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी देखील एलधरी जलाशयामध्ये केवळ 27.25% पाणीसाठा. परभणी, हिंगोली पाठोपाठ आता नांदेडकरांच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर. नंदुरबारमधील नागरिकांचे पावसाळ्यात देखील पाण्यासाठी हाल. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 28%च पाणीसाठा. धुळे जिल्ह्यामध्ये अद्याप अपेक्षित पाऊस नाही. गेल्या 15 दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे जलसाठ्यात फक्त 2%च वाढ. अमरावती जिल्ह्यासह पश्चिम विदर्भामध्ये पावसाची दडी. 5 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं पेरण्या रखडल्या तर पीक जगवण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर. नंदुरबारमध्ये बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई. 2 कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द.